तुमची पण दिवसभराची सुरुवात जी आहे तर ती थकव्याने होते का? मग फक्त हा एक लाडू खा आणि ह्याच्यातला फरक बघा. पूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहशाल तुम्ही पण. मलाही खूप थकवा जाणवत होता, तर त्यामुळे मी लाडू बनवले. तर तुम्ही पण एक वेळ बनवून नक्की ट्राय करा. तर आता हे सगळे मी ड्रायफ्रूट्स जे आहेत तर ते घेतलेत. त्याच्यातले एक एक आता मी याच्यात भाजून घेणार आहे. तर हे सगळ्यात पहिला मखाना भाजते. तर तो मखाना असा ड्राय रोस्ट करते. त्याच्यामध्ये काही तूप किंवा तेल कसलंच काही नाही घातलं आहे. फक्त आता भाजून घेणार आहे. आणि मखाना थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चरच असतं, त्यामुळे थोडंसं भाजायला एकदम थोडासा उशीर लागेल. एक 5 मिनटं बारीक गॅसवरतीच व्यवस्थित असं तो जोपर्यंत कडक होत नाही, म्हणजे जोपर्यंत जसं आपण दाबला की क्रश होत नाही, तोपर्यंत व्यवस्थित छान असा मखाना भाजून घ्यायचा. आता मखाना भाजून घेतला आहे, तर तो थोडासा थंड होऊ दिला. तोपर्यंत लगेच मी इकडं आता खोबरं टाकलं आहे. खोबरं आता बारीक किसून घेतलं आहे. तसंच जरी म्हणजे छोटे छोटे बारीक काप करून घेतले तरीही चालतं, पण असं जर किसून घेतलं ना तर थोडंसं गरम झालं ना एकदम क्रश होऊन जातं ते बारीक बारीक. मिक्सरची पण गरज नाही पडत. त्यामुळे मी इथं खिसून घेतलं आहे छानसं. आणि आता एक एक आयटम जे आहे तर ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा खारीक जी आहे तर ती मी बारीक करून घेणार आहे. बाकीचं सगळं म्हणजे जे पण आहे ते आपल्याला आधी गरम म्हणजे भाजून घ्यायचं आहे आणि मग बारीक करायचं आहे. तर आधी मखाना तर आता वाटून घेतला आहे. आता त्यानंतर खारीक जी आहे तर ती बारीक करून घेतली आहे आणि बारीक झाल्यानंतर मग भाजायची आपल्याला. खारीक पण छान बारीक झाली. आणि जर ओली असेल जास्त, थोडीशी उन्हामध्ये सुकवायची खारीक, म्हणजे थोडीशी कडक होते. किंवा डायरेक्ट खारीकची पूड पण भेटते, तर तीही घेऊ शकते तुम्ही. खोबरं भाजताना काही जास्त वेळ नाही लागत. 1-2 मिनटात बरोबर खोबरं भाजून जातं, कारण ते ऑलरेडी किसून घेतलेलं आहे आणि पटकन जास्त वेळ नाही लागत त्याला. आता पटकन खोबरं जे आहे तर ते काढून घेतलं मी. आता ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकलेत. तर ह्याच्यामधलं सगळंच तुम्हाला टाकलं पाहिजे असं काही नाही. ते ह्याच्यामधले तुम्हाला जे आवडतात जिन्नस ते टाकू शकते. आता ह्याच्यामध्येच मी थोडीशी खसखस पण ॲड केली, 1-2 टेबलस्पून. तीळ आणि खसखस छानसं भाजून घेते. भाजून झालं की पूर्ण थंड होऊन दिलं. आणि याच्यामध्ये काय केलं, मी 2 प्रकारचे लाडू बनवलेले. म्हणजे एकदम थोडेसे अर्धे क्रश पूर्ण असं बारीक केले होते आणि अर्धे जे होते तर तसेच थोडेसे असे मोठे मोठे चंक्स टाईप असे ठेवले होते. तर 2 प्रकारचे होते लाडू, पुढे दाखवेनच मी. त्यामुळं निम्मं सामान जे होतं तर ते मी एकदम मिक्सरवरती बारीक वाटून घेतलं होतं आणि निम्मं जे होतं तर ते अर्धं अर्धं तसंच ठेवलं होतं. तर ते शेंगदाणे छान तुपात भाजून घेतले. त्यानंतर इथे भोपळ्याच्या बिया होत्या त्या पण भाजून घेतल्या. आणि काही ह्याच्यातलं जे आहे ना तर ते पटकन म्हणजे इन्ग्रेडियंट, आता शेंगदाणे तर थोडंसं पटकन होतात आणि काही काजू वगैरे असतील तर एकदम पटकन होतात. आणि बाकीचं काही आहे तर त्याला वेळ लागतो, त्यामुळं लक्ष देऊन हे पटकन काळजीपूर्वक करायचे. आता इथं काजू होते तर लगेच 1-1.5 मिनटातच काजू फ्राय होतात. आणि जास्त गॅसवरती बिलकुल फ्राय नाही करायचं, एकदम कमीच ठेवायचा. मीडियमला जरा कमी ठेवला तरी चालेल. बदाम भाजायला मात्र भरपूर वेळ लागतो. इथं बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेत मी. बदामाचे काप म्हणजे बदाम एकदम भाजायला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे इथं 5 मिनटं जवळजवळ गेले. आणि मध्ये आधी जर वाटलं मला की थोडंसं ड्राय होते तर मी तूप पण त्याच्यात सोडत होते. तुपाचं असं काही प्रमाण नाही, तुम्हाला जसं पाहिजे तसं 1 वाटी 1.5 वाटी वापरू शकते. तर मी इथं भरपूर तूप वापरलेलं. त्यानंतर छान आहे. इथं मनुके दोन्ही प्रकारचे होते. मनुके भाजण्यासाठी काही जास्त वेळ नाही लागत. थोडंसं जरी 1-1.5 मिनटात पूर्ण असे टम फुगतात आणि त्याचा कलर पण चेंज होऊन जातो थोडाफार. तर मग इथं थोडंसं भाजून घेतले मी. आणि काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात घ्यायची, म्हणजे जे ड्राय बाकीचं आता हे खोबरं सगळ्यात आधी विदाऊट तेल वगैरे घालतात ते आधी भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर बाकीचं जे आपण तूप वगैरे घालायचं आहे तर ते घालून घ्यायचं. आणि जी खारीकची पूड आहे, खारीकची पावडर, ते एकदम लास्टला शक्यतो भाजायची, कारण मग ते भाजून घेतलं की पूर्ण कढई वगैरे खराब होते त्यामुळं. तर आता झालं, जेवढे पण आता थंड झालेत जे भाजलेलं होतं, जे आपले सगळे इन्ग्रेडियंट ड्रायफ्रूट जे आहेत तर ते आता मिक्स करून घेते, व्यवस्थित बारीक करून घेतलं. ते एक साईडला ठेवलेत मी परातीत. आणि जे बाकीचं थोडंसं असं मोठं मोठं ठेवलेलं ते इकडं ताटामध्ये ठेवून दिले. आणि याच्यामध्ये मी खजूर वापरली नाही, तर थोडासा ह्याचा मी गुळाचा पाक बनवणार आहे आणि गुळाचा पाक त्याच्यामध्ये घालणार आहे. तर 1-2 रेसिपी मी म्हणजे बनवण्याच्या आधी जस्ट चेकआउट केले होते की कसं काय हेल्प अजून टिप्स वगैरे भेटतील का म्हणून. तर त्याच्यामध्ये काही स्त्रियांनी असं दाखवलं होतं की विदाऊट गुळाचं पाक वगैरे असंच लाडू वळतात. तर बिलकुल तसं काही होत नाही. मी लाडू बिलकुल वळत नाही. मी तसंच ट्राय केला होता आधी, पण नाही जमलं. त्यानंतर मग मी गुळाचा पाक बनवला आणि गुळाचा पाक दोन्ही लाडूंच्या ह्या मिश्रणात घातला आणि छान लाडू जे आहेत तर ते वळून घेतले. तर त्याच्या म्हणजे इथं खारकीपेक्षा बेटर ऑप्शन आहे की तुम्ही खजूर घ्या आणि खजूर घेऊन मग पटकन लाडू वळता येतात.
तर आता इथं गुळाचा पाक मी बनवून टाकला आणि जे गरम आहे तर तोपर्यंतच पटपट लाडू होता. थंड झालं ना की लाडू बिलकुल वळत नाहीत, म्हणजे पूर्ण घट्ट होऊन जातं मिश्रण, त्यामुळं. तर आता मी असे छोटे छोटे लाडू जे आहेत तर ते वळून ठेवले आणि रोज ह्याच्यातला एक लाडू खायचा. भरपूर आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे तर ती वाढते आणि याच्यामध्ये सगळे प्रकारचे प्रोटीन्स वगैरे जात आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारचे आपण ड्रायफ्रूट्स ह्याच्यात घातले आहेत, गूळ वगैरे आहे, त्यामुळं खूपच हेल्दी असे हे लाडू आहेत. एक वेळ नक्की रेसिपी ही ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. आणि दोन्ही पद्धतीचे लाडू आहेत तर ते सगळ्यांना आवडले. हे रात्री मी वळून ठेवले, ते दुसऱ्या दिवशी डब्यात भरून ठेवले आणि हे लहान मुलांसाठी वगैरे एकदम छान आहे की चावता वगैरे येतील त्यांना, म्हणजे जास्त एज वगैरे असेल तर. आणि हे जे मोठे मोठे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले तर ते हे पण छान दिसत होते लाडू, टेस्ट पण छान होती.